च्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं, पण विरोधकांनी त्याला सरेंडर म्हटलं। त्यामुळे हा भारतानं मिळवलेला विजय की सरेंडर यावर संसदेत घमासान झालं। जोरदार चर्चा झडली, आरोप प्रत्यारोप झाले। भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना त्यांच्या अड्ड्यांवर जाऊन ठार केलं। सरकारनं ऑपरेशन सिंदूरला विजय उत्सव म्हणून सादर केलं, जे भारताच्या दहशतवाद विरोधी झिरो टॉलरन्स धोरणाचं आणि लष्करी सामर्थ्याचं प्रतीक मानलं, असं मोदींनी सांगितलं। सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, सैन्यानं पराक्रम गाजवला आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याचं मोदी म्हणाले। शिवाय अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही, हा मेसेज दिल्याचंही मोदी म्हणाले। 2016च्या सर्जिकल स्ट्राईक आणि 2019च्या हवाई हल्ल्यांप्रमाणे आधीच्या सरकारनं जर कठोर पावलं उचलली असती तर पाकिस्तानची रणनीती बदलली असती, असंही सरकारनं सांगितलं। तर शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोणतीही भूमिका नव्हती, हे भारत पाकिस्तान यांच्यातली परस्पर संमतीनं झाल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं। तर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली। विशेषतः काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि अन्य पक्षांनी ऑपरेशन सिंदूरवर सवाल उपस्थित केले। काँग्रेसचे नेते गौरव गोगोईंनी पहलगाम हल्ल्याच्या गुप्तचर अपयशाबद्दल सवाल विचारला। पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या मौनावर आणि ट्रम्प यांच्या दाव्यावर टीका केली। तर इम्रान मसूद यांनी सीज फायरला म्हणजेच शस्त्रसंधीला चुकीचं ठरवलं। या दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेनी ऑपरेशन सिंदूरला सोशल मीडियातला तमाशा म्हटलं, त्यामुळे मोठं वादंग उठलंय आणि हा सैन्याच्या पराक्रमाचा अपमान असल्याचं सांगत भाजपनं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या भाषणात प्रणिती शिंदेंचा जोरदार समाचार घेतला, काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला। त्यामुळे पुढच्या काळात या मुद्द्यावरून राजकारण तापणार हे वेगळं सांगायची गरज नाहीये। त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। प्रणिती शिंदेंनी सैन्याच्या शौर्याचा अवमान केलाय का, बोलूयात। आज ज्या प्रकारे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून राजकीय घमासान झालं, आरोप प्रत्यारोप झाले, एकमेकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडली जात नव्हती। पण या सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, जे आज आपल्याला बडे मुद्द्याच्या माध्यमातून चर्चेला आणायचे आहेत। आज सगळ्यात महत्त्वाचा सवाल, ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं सैन्याचा अपमान आहे का? मोदींनी सुद्धा आज त्याच्याबद्दल आपली भूमिका मांडली। पहलगाम हल्ल्याचा जो बदलाव होता तो अखेर पूर्ण झाला असं मानायचं का, प्रश्न हा सुद्धा आहे। कारण विरोधक विचारत होते हल्ला करणारे गेले कुठे। विरोधकांमध्ये एक वाक्यता नसल्यानं काँग्रेस आज एकाकी पडल्याचं चित्र सुद्धा देशाच्या समोर गेलं का? अमेरिकेच्या दबावामुळे शस्त्रसंधी केली हा जो आरोप आहे त्या आरोपात तथ्य आहे का? पुरेसं उत्तर देशाला आज मिळालं का? आणि ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेतून देशाला नेमकं काय मिळालं हा सवाल सुद्धा आहे। सत्ताधारी त्याच्याबद्दल बोलतील, विरोधक सुद्धा बोलतील त्याबद्दल। आणि या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते, भाजपचे नेते विश्वास पाठक जी आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आहेत आणि निवृत्त कर्नल मोहन काकतीकर सर सुद्धा आहेत। सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि चर्चेची सुरुवात मला करायची आहे अर्थातच अतुल लोंढे यांच्यापासून। अतुलजी, इतकी सगळी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या दरम्यान जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना, खासदारांना असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर म्हणजे एक तमाशा, तुम्हाला वाटतं का ही चूक होती? असं आहे विलास की या देशामध्ये अनेक नेत्यांनी युद्ध जिंकले, युद्धाचं नेतृत्व केलं। नेहरूजी होते, इंदिराजी होत्या, लालबहादूर शास्त्री होते, अटल बिहारी वाजपेयींनी पण कारगिलचं युद्ध जे आहे ते जिंकलं होतं। कोणी सैन्याच्या वेशामध्ये आलं का? इट्स अ क्राईम। तुम्ही जर सैनिक नसाल किंवा आर्मी ऑफिसर नसाल आणि तुम्ही जर तो गणवेश केला आणि सोशल मीडियावर खूप फिरवलं तर तो गुन्हा आहे। कुठल्या प्रधानमंत्र्यांनी केलं का असं? पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आता मी तुझ्यावर नाही, कोण दुसऱ्या कोणावर घेत नाही। माझ्या बायकोचा सिंदूर मी आहे, मी दुसऱ्याचा कोणाचा घेणार नाही। माझ्या पत्नीच्या भांगेमध्ये सिंदूर मी भरणार। हे डबे घेऊन फिरायला निघाले होते की बा आता कसं काय हे करायचं? लोक चपलेनी मारलं असतं ना,
म्हणजे बीजेपीच्या खासदारांनी त्यांच्या बायकांनी चपलेंनी मारलं असतं आई बहिणींनी त्यांच्या. हा धंदा करायला निघालेले होते. हा तमाशा नव्हता का? तर हे जे आहे ना की ते राहुलजींनी म्हटलं की सेल्फ PR, देशापेक्षा तुम्ही मोठे नाही आणि तुम्ही म्हणजे सगळं काही नाही, हे त्याच्यामुळे म्हटलं गेलेलं आहे. तमाशा हा जो केला होता देशाचा सैन्याचा, त्याचा अपमान जर कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने केलेला आहे. सैन्याच्या पराक्रमाबद्दल कोणीच काही बोललं नाही, सगळ्यांनी सलाम केला. उलट काँग्रेसच्या आणि विरोधकांनी ज्या लोकांचे मृत्यू झाले त्यांना शहीद म्हटलं, नाव वाचून दाखवले, आजपर्यंत नाव सांगितलेलं नाही आहे. अशी एक माहिती येते आहे. 161 पोलीस कुंभचे जे आहे ते गायब आहे. अनेक गाड्या अजूनही पडलेल्या आहे, क्लेम केलेलं नाही आहे. हे सगळं लपवण्याचं काम करताना 3 महत्त्वाचे मुद्दे सांगतो मी. राहुल के सिंग जे आपल्या देशाच्या सेनेचे उपप्रमुख आहे, त्यांनी सांगितलं की चायना वॉज वी आर ॲक्च्युअली हॅव्हिंग अ बॅटल विथ चायना, आणि चायना रिअल टाइम इन्फॉर्मेशन पाकिस्तानला देत होतं. 81% पेक्षा जास्त शस्त्रास्त्र मागच्या 5 वर्षात चायनाने पाकिस्तानला पुरवलेले आहे. आमचे गृहमंत्री प्रधानमंत्री हिंमत नाही करत त्यांचं नाव घ्यायची. आणि राहुल गांधींनी नोटबंदी असेल, त्याच्यानंतर GST चुकीचा असेल किंवा चुकीची लॉकडाऊन होतं, ज्या गोष्टी राहुलजींनी सांगितल्या त्या खऱ्या होत्या. आणि आज तर बिलकुल 10 मिनिटातच खरं निघालं. त्यांनी सांगितलं की अगर इंदिराजी इतना जिगर भी होगा ना 50% भी, तर तुम्ही ट्रम्पला म्हणणार की तुम्ही खोटारडे आहात. ठीक आहे. भारताच्या संसदेची पूर्ण शक्ती त्यांच्या पाठीशी आहे. बरं ऐका ना, ही गोष्ट. दुसरी गोष्ट आमचे डिफेन्स अटॅचे, त्यांनी जकार्तामध्ये बोलताना सांगितलं की आमचं पहिले काय नुकसान झालं ते किती झालं ते सोडून द्या, पण का झालं तर आमच्यावर पॉलिटिकल लिडरशिपनी रेस्ट्रिक्शन टाकलं होतं. आता ते तर पॉलिटिकल नाही आहे ना, ते तर मिलिटरी आहे ती. आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं. ते मोदींनी सांगितलं असेल ना, ते आभाळ वगैरे आहे, ढग वगैरे आहे, तर ते वरतून गेलं पाहिजे वगैरे, नाही का, ते त्यांनी पुलवामामध्ये सांगितलं होतं. तसं काहीतरी त्यांनी सांगितलं की तुम्ही अटॅक इथे करू नका, त्याच्यामुळे नुकसान झालं. हे मिलिटरीच्या डिफेन्स अटॅचे इंडोनेशिया यांनी सांगितलं. CDS अनिल चव्हाणनी सुद्धा तेच सांगितलं. आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी जेव्हा बोलत होते तेव्हा स्वर्गामध्ये घंटा आहे देवाकडे. खोटं बोललं की ती खूप वाजत असते, ते एक वेळा खोटं बोललं वाजत असते. आज तर म्हणजे 2 वेळा इतकी वाजली ती घंटा. जेव्हा अमित शहा बोलत होते त्यांचे 6 खोटे जे आहे ते मी तुम्हाला पाठवली आहे, माझी बाईट तुम्ही दाखवली नाही पण मी पाठवली आहे माझ्या ट्विटरवर, पण मी 6 खोटे जे बोलले आहेत अमित शहा ते पूर्ण सांगितलेलं आहे. म्हणजे देशाच्या फाळणीपासून तर यांनी याकूब मेननचं कसं शरीर दिलं होतं, आणि आम्ही कसं अफजल गुरुचं आणि कसाबला तिथे जेलमध्येच गाडलं होतं, आणि कसे अमित शहा तिथे फ्लोअरवर संसदेच्या खोटा बोलत होते, ऑन रेकॉर्ड आलेला आहे. घंटा जी वाजत होती फक्त 2 वेळा बंद होती. जेव्हा प्रियंकाजी आणि राहुलजी बोलले तेव्हा बंद होती, कारण आम्ही सत्य बोलत होतो. आणि जास्त नेहरू करू नका म्हणा पंतप्रधानांना. ठीक आहे, बोलून घेतलं तर लेण्याचे देणे पडून जाईल. ठीक आहे. विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत. विश्वासजी ते अजून ठाम आहे. ते म्हणतात जे काही केलं ना भाजपनं या सगळ्या काळात तो तमाशाच होता असं ते म्हणतात. कारण अतुलजी माझे मित्र आहेत, अतिशय हुशार आहेत, चांगलं बोलतात, पण त्यांचे जर मुद्दे नसले की कसं बोलायचं त्यांचं आपण आता प्रात्यक्षिक पाहिलं. गेले 1.5 तास मोदीजींनी देखील ज्या प्रकारे भाषण केलं, राहुल गांधींच्या देखील चेहऱ्यावर हेच भाव होते की कुठे आपण हात दाखवून अवलक्षण केलं. त्यामुळे काहीतरी आरोप करतात, नंतर त्यांना इतका सपाटून मार पडतो की परत ते नेस्तनाबूत होतात. पण विषय फार सोपा आहे. 22 एप्रिलला जेव्हा पहलगामला 25 लोक 26 लोकांची जी काही हत्या झाली, निर्गम हत्या झाली, अतिशय दुर्दैवी घटना होती. त्यानंतर आपल्या देशाने, आपल्या प्रधानमंत्र्यांनी सर्व सेनेच्या अधिकाऱ्यांसोबत बसून एक निर्णय केला आणि पाकिस्तानला सांगितलं की आम्ही तुम्हाला असा धडा शिकवू की तुम्ही आयुष्यभर तो विसरणार नाही. धडा काय तर जे आतंकवादी आहेत, ज्यांचे आकाई आहेत, की ज्यांचे ते तिकडे ठिकाण आहेत, इन्स्टॉलेशन्स आहेत, त्या सगळ्यांना आम्ही उद्ध्वस्त करणार. एवढ्यापुरती हा लिमिटेड असा वार होता. त्याप्रमाणे 6 आणि 7 मेला 22 मिनिटांमध्ये, म्हणजे 22 एप्रिलचा बदला 22 मिनिटांमध्ये हा पूर्णपणे घेतला. आणि घेतल्यानंतर ज्याला म्हणतात ना की फ्रंटवर येऊन पाकिस्ताननं सांगितलं की आम्हाला जे करायचं ते आम्ही आता केलेलं आहे, याच्या पुढे आम्हाला काही करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, आता ते फक्त तुमच्यावर आहे. मात्र पाकिस्तानने दुस्साहस केल्यानंतर आपण ज्या प्रकारे त्यांना ठोकलं, जवळजवळ 150 किलोमीटर अंतरापर्यंत आपण जाऊन त्यांना ठोकलं, हे सगळे जगाने पाहिलं. आणि हे पाहिल्यानंतर शेवटी पाकिस्तानने घुटणे टेकले. 10 तारखेला त्यांच्या DGMने जेव्हा फोन केला की हे युद्ध थांबवायचं आहे, आपण युद्ध थांबवलं. कारण मुळामध्ये आपलं युद्ध हे 7 मेला संपलेलं होतं. हे लिमिटेड वारच होता. याच्यातनं POK घेणार किंवा पाकिस्तान आतमध्ये घेणार अशा प्रकारचं कुठेही नव्हतं. कारण आज युद्ध करणं म्हणजे काय असतं याचं साधक बाधक विचार
सेन्स या सरकारला नक्कीच आहे. आज तिकडे रशियामध्ये पुतीन साहेबांनी जो काही दुस्साहस केलं, अजूनपर्यंत ते युद्धातनं बाहेर येऊ शकत नाही आहे. आणि युद्ध थांबवणं खरोखरच ट्रम्पच्या हातात असतं तर ट्रम्प का नाही आज पुतीन आणि त्यांचं युद्ध थांबवू शकत. त्यामुळे उगाच ट्रम्प 29 काय 60 वेळा बोलेल, 100 वेळा बोलेल. आज मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की 193 देशांपैकी कोणी भारताला कोणताही सल्ला दिला नाही, मध्यस्थी केली नाही. आपण जे युद्ध थांबवलं ते आपल्या टर्म्सवर थांबवलं. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी जेव्हा मोदीजींना घाबरवण्याचा प्रयत्न केला की पाकिस्तान फार मोठा अटॅक करणार आहे, मोदीजींनी सगळे करूच द्या. आणि याच्यामधनं एकच हे द्यायचं होतं मेसेज पाकिस्तानला की तुम्ही जे न्यूक्लिअर पॉवर म्हणजे भीती दाखवता ती वन्स फॉर ऑल तो विषय आज संपलेला आहे. मला असं वाटतं की काँग्रेसनी परत पाकिस्तानची अशी भाषा बोलू नये. अतुलजींनी आता जी काही माहिती दिली ही परत पाकिस्तानचीच भाषा आहे. असेच विषय पाकिस्तान पिकअप करतं आणि इंटरनली ते पेरतं त्यांच्या याच्यामध्ये. ठीक आहे, अगदी थोडक्यात अतुलजी, कारण मला चर्चेमध्ये ताईंना पण आणायचं आहे. अगदी थोडक्यात उत्तर. नाही, आता आर्मीचा ड्रेस घालून दुसऱ्यांच्या बायकांच्या मागमध्ये सिंदूर भरायला निघालेले होते, ह्याच्यात काय पाकिस्तानचं आहे? ट्रम्पला तुम्ही आजही उत्तर देऊ शकले नाही, तुमच्यामध्ये तेवढा जिगर नाही, दिलेर नाही तुम्ही तेवढे, ह्याच्यामध्ये काय पाकिस्तानचं आहे? पहिले कोणी डिक्लेअर केलं? ट्रम्पनी डिक्लेअर केलं. तुम्ही म्हणून द्यायचं होतं. आज पूर्ण शक्ती तुमच्या पाठीशी उभी होती, विरोधक उभे होते, पूर्ण देश उभा होता, पार्लमेंटमध्ये होते, तिथून ट्रम्पला उत्तर देऊन द्यायचं होतं. याच्यात काय पाकिस्तानचं आहे? आता अजून एक खोटं सांगतो मी काय बोलले देशाचे प्रधानमंत्री. म्हणजे पहिले काहीच नव्हतं होत या देशामध्ये आणि जे काही आहे ते 2014 नंतरच झालं. ब्रह्मोस कोणी बनवलं? ब्रह्मोस काँग्रेसनी बनवलं. जगवार कोणी आणले? काँग्रेसनी आणले. सुखोई कोणी आणले? काँग्रेसनी आणले. आणि कोणी पराक्रम केलेला आहे? ब्रह्मोस आणि सुखोईनी केलेला आहे. जरा चेक करून घ्या. मग त्याच्यानंतर एवढ्या काळामध्ये DRDO आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, याच्या रिसर्चमधून आपण पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग एवढे जे आहे ते आपण मिसाईल्स बनवले. सरफेस टू सरफेस, एअर टू सरफेस, इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये आपण 2500-5000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो असा सूर्य जो आहे तो आपण बनवला. हे APJ अब्दुल कलाम जे आहे त्यांचं श्रेय होतं. आपण न्यूक्लिअर पॉवर 74 मध्येच झालो होतो. आपण सिक्कीम हिसकलं चायनाच्या तोंडातून. आता तर चायनाचा चर्चा पण निघत नाही. देशाच्या प्रधानमंत्र्याकडनं काय आणि गृहमंत्र्याकडनं काय आहे. आणि जे यांनी सांगितलं आपले सुरक्षा मंत्री, डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगनी की वाघानी शेर जो है वो मेंढक के साथ नहीं लड़ना चाहिए, कैसा लगता है? बरोबर आहे. पाकिस्तान काय आहे? छोटंसं त्या मोठ्या याच्यासमोर छोटा कसा किंग 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 करतात तसं पाकिस्तानची अवकात आहे आपल्या समोर. मग चायनाबद्दल बोलायचं ना, मग अमेरिकेला दाखवायचे ना डोळे. ठीक आहे, चायनाला लाल लाल डोळे दाखवायचे. त्यांचं नाव घेणं होत नाही. ऍक्च्युअल आपला जर खरा शत्रू कोणी असेल तर चायना आहे. आणि आज संसदेमध्ये 2 दिवस चर्चा झाली असताना सगळेजण सैन्याच्या पाठीशी उभे आहे, सरकारच्या पाठीशी उभे. सगळ्यांनी सांगितलं की प्रियंकाजींनी सांगितलं की कुठलंही असं संकट आलं तर आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहू. पण तुम्ही एवढा विकनेस का दाखवताय? तुम्ही एवढी कमजोरी का दाखवता? मला विचारायचंय, सुषमाताई, काँग्रेस असं म्हणतंय की ऑपरेशन सिंदूर म्हणजे एक प्रकारचा तमाशा आहे. तुम्ही या मताशी सहमत आहात का? नाही, तमाशा कुणी केलेला आहे? सोशल मीडियावर जो तमाशा केला तो. एक लक्षात घ्या की या देशातल्या सैन्यांच्या बद्दल आमच्या मनात अपार आदर आहे, सन्मान आहे. परंतु या देशातल्या सैन्यांच्या आडून ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला, खरं तर भाजपा हा निव्वळ मार्केटिंगवर उभा राहिलेला पक्ष आहे. भाजपा असा काही डेडिकेशन, त्याग असं काही याच्यातनं उभा राहिला असं नाही. भाजपा हा मार्केटिंगने उभा राहिलेला पक्ष आहे. आणि मार्केटिंग करताना भाजप जेव्हा सांगतं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आजही ऑन फ्लोअर जेव्हा मोदीजी म्हणतात आणि त्यावर आता विश्वास पाठकजी सांगत होते की कुठल्याही वेगळ्या देशाने आम्हाला थांबवलं नाही, अडवलं नाही, मध्यस्थी केली नाही. पण मला वारंवार असं वाटतं की लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात ते शोधणं जास्त गरजेचं असतं. कुठल्याही देशाने आम्हाला अडवलं नाही, आमच्यामध्ये मध्यस्थी केली नाही, पण हे सांगितलंच नाही मोदीजींनी. एक गोष्ट राखून ठेवली की कुठल्याही देशाने तुम्हाला समर्थनही दिलेलं नाही. तुम्हाला समर्थन का दिलं नाही एकाही देशाने? जे मोदीजी म्हणजे गावभर चक्रा ज्याला म्हणतात, अख्खा जगभर फिरत असतात, प्रचंड भ्रमंती करत असतात, त्यातल्या कुठल्या देशाने मोदींना पाठबळ दिलं, समर्थन दिलं? ऑन फ्लोअर त्यांनी त्या देशाची नावं सांगावीत. एक
दुसरं असं की आम्ही तमाशा कशाला म्हणतोय, जसं आता अतुल भैयांनी सांगितलं की अरे पंतप्रधानांचे चक्क तुम्ही लष्करी गणवेशातले फोटो जाहिरातीत लावायचे. लढणारे सैनिक, रक्त सांडणारे सैनिक, ज्यांच्या घरातली कुटुंब उद्ध्वस्त झाली ती सैनिकांची कुटुंब, आणि मोदींनी त्याच्यामध्ये गणवेशामध्ये त्याचे फोटो करायचे आणि त्याचे बॅनर लावायचे. हा तमाशा नव्हता काय? विशेष गोष्ट, तुम्ही कोणत्या सैन्यांच्या मान सन्मानाची भाषा करताय? अरे जिथे आम्ही सैन्यांचा सन्मान करायची भाषा करत होतो तिथे भाजपचा एक खासदार कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल काय वाह्यात पद्धतीने बोलला, काय गलिच्छ भाषा त्याने वापरली, आणि त्याचा तुम्ही साधा राजीनामा घेऊ शकला नाहीत ना, त्याच्यावर तुम्ही खेद व्यक्त करू शकलात. त्यामुळे तुमची काय बुद्धिमत्ता आहे आणि तुमची मानसिकता किती गलिच्छ आणि विकृत आहे ते लक्षात येतं. आता तिसरा महत्वाचा मुद्दा की कुठल्याही देशाने आमच्यामध्ये मध्यस्थी केली नाही. होय, कुठल्याही देशाने मध्यस्थी केली नाही. मोदीजी, हेच तुमच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. हेच भाजपाच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. आणि ते अपयश झाकण्यासाठी मग मोदींना आम्ही कसे काहीतरी करू शकतोय हे म्हणत तुम्हाला अक्षरशः या देशातल्या सगळ्या खासदारांच्या टीम जगभर पाठवाव्या लागल्या. जगभर तुम्हाला सांगावं लागलं की बघा आम्ही काय करतोय ते. जर तुम्ही खरंच व्यवस्थितपणे कन्व्हिन्स करू शकला असतात आणि व्यवस्थितपणे जर तुम्ही परराष्ट्र धोरणाचा जे सगळे नियम आहेत किंवा जो सुसंवाद आहे तो करू शकला असता, तर तुम्हाला अशा पद्धतीने युद्धकालीन परिस्थिती उलटल्यानंतर आपल्या खासदारांच्या टीम जगभर पाठवायची गरज पडली नसती. ते तुम्हाला अधिक पाठिंबा देऊ शकले असते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, या सगळ्यांमध्ये अजूनही मोदी ऑन फ्लोअर हे सांगत नाहीत. ही बिशाद नाहीये मोदींची. आम्ही तर वारंवार म्हणत होतो की तुमच्यात हिंमत असेल ना तर एक पत्रकार परिषद घ्या. बिहारच्या प्रचार सभेचा काय वापर करता, आम्ही युद्धात काय करणार होते सांगण्यासाठी. बिहारच्या प्रचार सभेचा वापर करण्यापेक्षा थेट पत्रकारांना सामोरे जा आणि सांगा की तुम्ही नेमके काय करत आहात. आणि हो, ऑन फ्लोअर मोदींनी आजही सांगायचं टाळलं की काय ट्रम्प खोटं बोलत आहेत का. डोनाल्ड ट्रम्प जर खोटं बोलत आहेत असं जर ठीक आहे, ताई मी विचारतो, तो मुद्दा आला, तो मुद्दा अतुलजींनी पण उपस्थित केला. मी विश्वासजींना विचारतो. विश्वासजी, विरोधकांना असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये परराष्ट्र धोरणातलं अपयश आहे, अंतर्गत अपयश आहे, नेतृत्वाचं अपयश आहे आणि एक प्रकारची चमकोगिरी केल्याचा आरोप सुद्धा ते करतायत. बघा, ज्या प्रकारे या सरकारला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या सैन्याच्या मदतीने प्रचंड यश मिळालं, त्याच्यामुळेच हे विरोधक निराश झाले. आता यांना काही मुद्दे मिळत नाहीये. मला असं सांगा की ज्या प्रकारे या सरकारने एक लिमिटेड वॉर डिझाईन केलं होतं ते आपण अचीव केलं की नाही. पहलगामचे जे हल्लेखोर होते त्यांना शोधून आपण काल मारलं की नाही. मग एवढाच त्या युद्धाचा पर्पज होता. आता ऑल आउट वॉर करायचं तर मला असं सांगा की या सरकारला किंवा या सैन्याला एवढं कळत नाही का. आज राहुल गांधी काय असं मोठं फुशारगिरी सांगत होते की पाकिस्तान आणि चायनाचं फ्युजन आहे. आहेच ते. आज आपल्याला ऑल आउट वॉर जर करायचं असेल तर तिकडे चायना, पाकिस्तान, इकडे कदाचित बांगलादेश सगळ्यांचीच आपल्याला तयारी करावी लागेल आणि ती तयारी भारताची आहे. मात्र या युद्धामध्ये आपण लिमिटेड वॉर केला होता आणि वॉर अगेन्स्ट टेररिझम होता. वॉर अगेन्स्ट पाकिस्तान नव्हताच. पाकिस्तानने 7 मे नंतर जो काही शहाणपणा केला. मी मध्ये नाही बोललो सुषमाताई, मी मध्ये नाही बोललो, मला ऐकू. नाही, सगळे प्रश्नांची उत्तर देईल. मध्ये बोलू नका माझ्या माझ्याबद्दल बोलू नका. त्यामुळे भारताने जो लिमिटेड वॉर होता तो 7 तारखेला अचीव केला. त्याच्यानंतर त्यांना वॉर्निंग दिली, चॅलेंज केलं की तुम्ही जर याच्यानंतर पाकिस्तानने जर शहाणपणा केला तर आम्ही तुमच्या मागे लागणार. आणि ज्या प्रकारे आपल्या नेहमीने किंवा मिलिटरीने सगळ्यांनी अटॅक केला, पाकिस्तान नेस्तनाबूत झाला. आणि जेव्हा त्यांच्या न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन पर्यंत आपले बॉम्ब गेले तेव्हा पाकिस्तान हादरला, ट्रम्पही हादरले असतील कदाचित. आणि त्याच्यानंतर सगळं नॅरेटिव्ह सेट झालं. मात्र आपण पुढेच जाणार होतो. पाकिस्तानने जेव्हा म्हटलं, आपण 7 मेलाच त्यांना ऑफर दिली होती की आमचं काम झालेलं आहे, आता तुमच्यावर युद्ध करायचं की नाही. त्यांनी 4 दिवस प्रयत्न केला. 4 दिवसामध्ये इतका सपाटून मार त्यांनी खाल्ला की 10 तारखेला ते घुटण्यावर आले, पाय टाकले त्यांनी आणि युद्धबंदीची घोषणा केली. आपण ती मान्य केली. ॲज फार एज सिंदूर ऑपरेशन इज कन्सर्न, दॅट इज स्टील कंटिन्युइंग. अतिरेक्यांच्या विरुद्ध हे युद्ध चालणारच आहे. आता अनेक मुद्दे, अनेक प्रश्न निर्माण केले. हा बेशरमपणा आहे का, ज्या प्रकारे त्या प्रणितीताईंनी म्हटलं. आता मला त्यांच्या वडिलांची आठवण येते, ज्यांनी हिंदू दहशतवाद असा प्रकार मांडला होता.
किंवा यांचेच तेव्हाचे गृहमंत्री चिदंबरम म्हणाले की मुळामध्ये ते पाकिस्तानी कुठे होते, येतो ते तर तुमचे जम्मू काश्मीरचेच होते. हे राहुल गांधी म्हणजे एकमेकांमध्ये एक तर कम्युनिकेशन नाही, आणि हेच राहुल गांधी म्हणतात की पाकिस्तानने अटॅक केला. त्यामुळे इतका गोंधळलेला विरोधी पक्ष आणि इतका निराश विरोधी पक्ष, कारण आपल्या देशाला हे ज्या प्रकारे यश मिळालं त्याच्या मागचं हे त्यांचं अपयश आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, 2014 नंतर खरोखरच मी हे नाकारत नाही की आपण आपल्या डिफेन्स सिस्टममध्ये स्ट्रॉंग होतोच, मात्र बऱ्याच प्रमाणात माघारलेलो होतो. आज CDSची संकल्पना आल्यामुळे एकत्रितप्रमाणे आपण जे 4 दिवस डेमॉन्स्ट्रेशन केलं ते वाखाणण्यासारखं होतं. त्याच्यानंतर आपण राफेल सारखे जे यांनी थांबवून ठेवले होते तेच विमानं आज आपल्या कामात आले. ते जर नसते तर फक्त विचार करा की आपली परिस्थिती काय निर्माण झाली असती. आमच्या नागपूरचं नागास्त्र, त्या नागास्त्राने किती कमाल केली. त्यामुळे मला वाटतं जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे, जसं 1 रँक 1 पेन्शन हे मोदीजींनीच आणली. आज सुदूर बाँड्रीपर्यंत रस्ते जे तयार झालेत, टनेल्स तयार झाले, हे मोदींच्याच काळामध्ये झालेले आहे. त्यामुळे युद्धाची तयारी, युद्ध कुशलता वाढवणं हे मागच्या 10 वर्षामध्ये वाढलेलं आहे, हे मानायलाच हवं. बर, पण ताई मला एक सांगा, आज मोदींनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळा ते सांगितलं, येतो तुमच्याकडे अतुलजी, दोघांकडूनही मला त्याचं उत्तर हवं आहे. एक प्रकारे त्यांनी सातत्यानं एक गोष्ट सुचवण्याचा संकेत तसे दिले की जी भाषा पाकिस्तान बोलतंय तीच भाषा विरोधक बोलतात, जे पाकिस्तान प्रश्न उपस्थित करतात तेच विरोधक करतात. नक्कीच, किंवा जे विरोधक बोलतात ते पाकिस्तान उचलतं. पाठकजी इथे बोलत होते आणि पाठकजी बोलताना असं म्हणाले की आमचा लढा हा आतंकवादाच्या विरोधातला होता, पाकिस्तानच्या विरोधातला नव्हता. मग पाकिस्तानची बाजू घेऊन कोण बोलत आहे बरं? आम्ही बोलत आहोत की सत्ताधारी बोलत आहेत? मुळात गोंधळलेलं कोण आहे? कसं काय? अरे आम्ही तुम्हाला अगदी खटकेबाज आणि अगदी बुलेट प्रश्न विचारत आहोत की जर तुमचं परराष्ट्र धोरण इतकं व्यवस्थित होतं तर तुम्हाला युद्धाच्या नंतर का माणसं पुन्हा पाठवावी लागली? तुम्हाला का खासदारांच्या टीम करून परदेशात पाठवाव्या लागल्या? जर तुमचं म्हणणं खरं आहे तर ऑन फ्लोअर तुम्ही हे बोलण्याची हिंमत आहे का? 56 इंच का सीना तुमचा कुठे गेला? जी तुमची 56 इंचाची छाती आहे ती 56 इंचाची छाती फुगून ऑन फ्लोअर तुम्ही हे का सांगायची हिंमत करत नाही की होय डोनाल्ड ट्रम्प हे खोटं बोललेले आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही अजिबात सीज फायर केलेलं नाहीये? जर तुमच्यामध्ये हिंमत आहे, ताकद आहे, तर आम्ही तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, तू इधर उधर की बात मत कर, सीधा सीधा ये बता की कारवा कैसे लुटा. आम्ही साधा प्रश्न विचारत आहोत की तो कोणता देश आहे ज्या देशाने उघडपणे भारताला समर्थन दिलेलं होतं, आणि जर आम्हाला या इतक्या कठीण काळामध्ये जर एकाही देशाचं समर्थन मिळत नसेल, आम्ही आमच्या देशाची काळजी वाहणारे आहोत, आमच्या देशावर आमचं प्रेम आहे, पण आम्हाला मोदींना प्रश्न विचारायचे आहेत आणि मोदींच्या राजकीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना प्रश्न विचारायचे की जर तुम्ही काही फार जगभर फिरत होतात, उंडारत होतात, तर या सगळ्या उंडारण्यातनं तुम्हाला काय मिळालेलं आहे? ठीक आहे, मी विचारतो या देशाला किती समर्थन मिळालेलं? मी विचारतो अतुलजी, प्रश्न तोच आहे की पाकिस्तानची भाषा आणि विरोधकांची भाषा यात साम्य आहे असं ठसवण्याचा प्रयत्न आज झाला. बरोबर आहे, देशविरोधी लोकांची जी भाषा आहे ती पाकिस्तानचीच भाषा आहे ना. ते आता राजनाथ सिंग काय बोलले त्यांच्या भाषणात की हा संघर्ष जो आहे हा एखाद्या भूमीचा नाहीच आहे, हा संघर्ष सभ्यता वर्सेस बर्बरताचा आहे. म्हणजे पीओके सोडून दिला का? ही पाकिस्तानची भाषा आहे आणि भारत विरोधी भाषा आहे. आणि कोण बोलताय? देशाचे संरक्षण मंत्री. कोणीच उत्तर देत नाही आहे. आता मी तुम्हाला सांगतो की कसं काय विदेश नीती, परराष्ट्र धोरण कसं फसलेलं आहे. पाकिस्तान हा आतंकी राष्ट्र आहे, आमची पहिल्यापासून भूमिका आहे. आतंकी राष्ट्र आहे. आमचे पंतप्रधान 10 वर्ष पंतप्रधान राहिले, ज्यांचा जन्म हा पाकिस्तानात झाला मनमोहन सिंगचा, ते मनमोहन सिंग साहेब कधीही पाकिस्तानात गेले नाही. हे न बोलवता गेले. बिर्याणी जनता पार्टी आले, बिर्याणी खाऊन तिथलं आपल्याला हे पण द्यावं लागलं, पार्किंग चार्जेस जे आहे ते पार्किंग चार्जेस पण द्यावे लागले. आता पहलगामचं झाला, मोदी कसे कमी पडले झालं तेव्हा तुम्ही काय केलं हा पण तो आतंकी राष्ट्र आहे. ऐकून घ्या ना. नाही 56 इंची दाखवायची होती 11 आम्ही दाखवली ना, ते सांगतो ना कशी दाखवली. 9च्या 9 मारले, काही कामामध्ये मारले, एक उमाळीने पकडून दाखवला बिचारा, आपल्या कॉन्स्टेबलनी पराक्रम केला, प्रेरणा होती नेतृत्वाची म्हणून, आणि ताजमध्ये गाडले सगळे आणि अजमल कसाबला मारून गाडलं आम्ही. जेव्हा त्यांचं ते क्रेडिट घेतात तेव्हा ते क्रेडिट सैन्याचं असतं आणि तुमच्या उमळीने पकडलं की प्रेरणा सरकारची असते. हे कसं चालेल बरं? असं कसं असू शकेल? ऐकून घ्या ना. डिसिजन मेकिंग, पॉलिटिकल विलची गोष्ट आहे. पॉलिटिकल विल पाठीशी असलं ना की कारवाई करता येते. मधातच तुम्ही इकडे अटॅक करू नका,
मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर अटॅक करू नका, आपला पाकिस्तानसोबत वॉर नाही आहे, टेररिझमचा वॉर आहे. हे पॉलिटिकल विलचं अंतर मी तुम्हाला सांगतो. आता महत्वाची गोष्ट ऐकून घ्या. हा विलास थोडं शांतीने, फक्त 10 सेकंद द्या. बरं बोला. पाकिस्तान हा आतंकी राष्ट्र आहे, आतंक सपोर्ट करणार आहे, हे 26/11 नंतर ओबामांनी म्हटलं. काय म्हणतात ट्रम्प? हायफनेट केलं म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोघांना एकत्र ठेवलं की दोन्ही महान राष्ट्र आहे. बिलकुल नाही, पाकिस्तान आतंकपरच राष्ट्र आहे. त्याच्यानंतर काय केलं? युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलचं जे अँटी टेररिस्ट कमिटी आहे, अँटी टेररिझम कमिटी, त्याचं उपाध्यक्ष केलं पाकिस्तानला, आणि तालिबान सँक्शन कमिटी जी आहे त्याचं अध्यक्ष केलं. आमचे पंतप्रधान एडीबीच्या अध्यक्षांना भेटतात, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या, ते त्यांना $800 बिलियन कर्ज देतात तिसऱ्या पण दिवशी. देशाने हे आमचे पण पंतप्रधान बघितलं ना, भेटल्यावर. तुम्ही कडिनिंदाच्या पलीकडे तरी काय ऐकून घ्या करत ना, होतात. ऐकून घ्या ना, हा. ऐकून घ्या ना. त्याच्यानंतर जाऊ द्या हो, आम्ही तर लाहोरमध्ये घुसलो होतो 65 मध्ये, 71 मध्ये 92,000 घुटण्यावर आणलेले घुसला, होते, सैन्य 2 तुकडे गेले घुसलं. पाकिस्तानचे. ते जाऊ द्या, ऐका ना. हा आम्ही म्हणजे आपण म्हणजे सैन्यच, आपण गर्वानं सांगतो सैन्यच, सैन्याचा श्रेय आहे. आम्ही काही घातले नाही काही कपडे, लष्करी गणवेश काढून फोटो नाही टाकले काही. आता ऐका ना, बर IMF मला चा काकतीकर FATF सरांकडे प्रोग्राम जायचं, आहे. कारण मी ऐका ना. अजून त्याच्याकडे गेलो नाही, थोडंसं Finance- नेटवर्क येतो. हो, फिनान्स, प्लीज. ऐकून घ्या ना, फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स याच्या ग्रे लिस्ट मध्ये पाकिस्तानला टाकायला पाहिजे नव्हतं. म्हणजे पाकिस्तान आतंकवादाला सपोर्ट करतो, त्यांना फायनान्स नसता मिळाला. पण IMFनी उलट त्यांना $1 बिलियन जे आहे ते कर्ज दिलं. वर्ल्ड बँक $40 बिलियन जे आहे ते कर्ज देत आहे. कोणाच्या विरोधामध्ये वापरणार आहे? हे भारताच्या विरोधात वापरतील ना, हे टेररिझमसाठीच वापरतील ना. ठीक आहे, आणि आम्ही पाकिस्तान विरोधी, आणि हे लोक म्हणून राहिले नाव घ्यायला तयार नाही. ठीक आहे, हे ठीक म्हणतात आहे. की आम्ही मोहन काकतीकर military सर आपल्या installation वर attack सोबत केला नाही. हे म्हणतात निवृत्त at the start कर्नल of- आहेत. काकतीकर सर, ऐकलं तुम्ही आज खरं तर संसदेतलं सगळं जे वादविवाद आहे, घमासान आहे, ते तुम्ही ऐकलं असेल. आता इथलंही घमासान तुम्ही ऐकताय. पण आज एक कमेंट करण्यात आली काँग्रेसच्या खासदारांकडून, आणि आता त्याच्यावर दोन्ही विरोधक ठाम आहेत की तमाशाच केला. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं एक प्रकारचा तमाशा झाला सोशल मीडियावरती. तुम्हाला वाटतं का? याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं की मी आता पॉलिटिकल डिस्कशन मी ऐकलं आणि त्याच्यामध्ये मी काही भाग घेऊ इच्छित नाही. परंतु एकच मला म्हणायचं की जेव्हा आपल्या देशावर आक्रमण होतं किंवा आपला देश दुसऱ्या देशाशी जेव्हा कॉम्बॅटमध्ये असतो, अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि जर आपण अशा काहीतरी कॉमेंट्स जर केल्या तर आपल्या सैन्याच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम जरूर होतो. आणि सध्याचं जे युग आहे हे असं इंटरनेट इंटरकॉमचं युग आहे. याच्यामध्ये प्रत्येक शिपाई, प्रत्येक ऑफिसर, प्रत्येक जवान ही इज वॉचिंग व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. त्याच्यामुळे जर अशा जर कॉमेंट झाल्या तर त्यांच्या मनोधैर्यावर निश्चितच परिणाम होईल. याचं सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्पेशली मेंबर्स ऑफ पार्लमेंट किंवा जशी रिस्पॉन्सिबल माणसं आहेत त्यांनी तर आपली भाषा या बाबतीत तरी निदान सांभाळून वापरली पाहिजे. कारण अल्टिमेटली हा आपल्या देशाच्या डिफेन्स फोर्सेस वरती याचा निश्चित परिणाम होणार आहे, लक्षात ठेवा. कारण आपण जरी एक पक्षाच्या दृष्टीने आपण विचार केला तरी वी हॅव टू राईज अबाउट द पॉलिटिक्स आणि वी हॅव टू थिंक अबाउट द नेशन. आणि टेम्परेट लँग्वेज वापरली पाहिजे आणि थोडंसं देशहिताचं लक्षात ठेवलं पाहिजे. अल्टिमेटली यू आर रिप्रेझेंटिंग our country, you are representing a huge amount of population, आणि irresponsible statements certainly are not called for. असं मला वाटतं. नक्की सर, मी सुषमाताईंनाच विचारतो. ताई, जेव्हा आपण बोलतो, एखादी कमेंट करतो, तेव्हा त्याचा मनोबलावर सैन्याचा परिणाम होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तुम्हाला वाटतं का की हे तारतम्य बाळगलं जात नाही? राजकीय विरोध करताना, राजकीय टीका टिप्पणी करत असताना हे भान सुटतं. कर्नल काकतीकरजींच्या म्हणण्याचा मी पूर्ण आदर करते आणि तो आदर करत मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की निश्चितपणे राजकीय व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी भान बाळगलं पाहिजे. कारण एसी रूम मध्ये बसून बोलायला काही जात नाही. जे प्रत्यक्ष रणांगणावर लढत आहेत, जे प्रत्यक्ष आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून आणि आपल्या पोराबाळांचा, घरसंसाराचा विश्वास न करता लढत आहेत, त्यांच्या मनोबलाचा आणि त्यांच्या मनोभूमिकेचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. हे मला अगदी मान्य आहे. आणि त्याला जोडूनच मी हे सांगितलं पाहिजे की जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा
अगदी आदरणीय राहुलजी असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हम देश मानकर भूमिका लेते हैं और जो भी भूमिका सरकार लेती है हम सरकार के साथ खड़े हैं. हीच भूमिका पण इथे चिदंबरम जेव्हा सामनामधून- क्लीन चिट एक देतात, मिनिट, एक मिनिट, चिदंबरम एक क्लीन मिनिट, चिट let me देतात finish. ना पाकिस्तानला. लेट मी फिनिश. हीच भूमिका आम्ही आमच्या सामना मुखपत्रातून जाहीरपणे मांडली होती. हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी मांडलेली होती. म्हणजे कुणाचंही याबद्दल दुमत नव्हतं की देश म्हणून सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. हा. मात्र सैन्याच्या मनोबलाचा विचार न करता त्यांच्यासाठी अपमानास्पद विधानं कुणी केली? ती अपमानास्पद विधानं करणारे कोण होते? ते भाजपचे खासदार होते. कर्नल साहेब, आपल्याला कल्पना असेल की सोफिया कुरेशीजी यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ आणि बिभत्स पद्धतीने बोलणारे कोण होते? भाजपचे खासदार होते. का नरेंद्र मोदीजींची आणि भाजपच्या अध्यक्षांची छाती झाली नाही की अशा सगळ्या खासदारांचे त्यांनी राजीनामे घेतले पाहिजेत? परंतु ते राजीनामे घेतले गेले नाही. वारंवार ज्या पद्धतीने ठीक आहे, आणि तुम्ही म्हणता पराक्रम की तो केला अपमान आम्ही सैन्याने केला नाही. आणि गाजवत हा. कोण होतं? तर भाजपचे कार्यकर्ते. ठीक आहे, माझा हे वेळ चुकीचं संपला. आहे ताई, अत्यंत. शेवटची कमेंट विश्वाची, शेवटची कमेंट, शेवटचे 30 सेकंद. हा, नाही बघा, भाजपाच्या खासदारांनी जे बोलले ते चुकीचंच होतं, त्याला आम्ही कंडेम करतो. आता तुम्ही चिदंबरमला समज देणार का? तुम्ही प्रणिती शिंदेना समज देणार का? मूळ मुद्दा हाच आहे. ते समर्थन करताय समज आणि कृषी. तेच म्हणतो की म्हणून ते एक रस्सा तयार चाललेला आहे. 2029 मध्ये यांना 50 देखील यांचे खासदार राहतील का इंडिया अलायन्स म्हणून, मला शंका आहे. बरं, ठीक आहे. पण या मुद्द्यावरून राजकारण मात्र आता, त्या काळामध्ये जरी राजकीय टीका टिप्पणी तितकी झाली नसेल तरी आज मात्र संसदेमध्ये प्रचंड या मुद्द्यावरून घमासान झालं. वादविवाद झाले, आरोप प्रत्यारोप झाले. हे सुद्धा एका सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. हे मात्र खरं. अशी चर्चा व्हायला हवी देशाच्या कुठल्याही मुद्द्याच्या संदर्भात. या देशात अशी चर्चा होऊ शकते कारण हा देश भारत आहे, पाकिस्तान नाही किंवा दुसरा कुठलाही हुकुमशाही देश नाही. हे मात्र नक्की आहे. आणि आज प्रेक्षकांना काय वाटतं ते जरा जाणून घेऊया. प्रेक्षकांचं काय मत आहे याबद्दलचं. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणून सैन्याचा अवमान केला असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न आपण विचारला. 60% लोकांना वाटतंय होय हा अवमान आहे, 40% लोकांना नाही असं वाटतं. पण देशाच्या बद्दल वक्तव्य करताना सैन्याचा अवमान होणार नाही, त्यांचं मनोबल दुखावलं जाणार नाही, कमी होणार नाही, याची काळजी मात्र राजकीय नेत्यांनी घ्यायला हवी. हे तितकंच खरं. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आपण चर्चेत इथंच थांबतोय. धन्यवाद.